लहानपणापासून सर्वांना वाढवताना आमच्यावर जे संस्कार केलेस तेच परशुवरही केलेस, मग इतकी तफावत का? संस्कार सहवासातून होतात, तसेच रक्तातूनही. तोही तुमच्याच वडिलांचा मुलगा. पण आई, तिचं काय? किल्लेदार घराण्यातल्या एका कर्त्या विवाहित पुरुषाला जाणून बुजून नादाला लावलं तिने. तुझ्या आईचा मोठेपणा म्हणून तिने तिला या घरात घेतलं. उघड्या डोळ्यांनी सवत आणली घरात. मोठ्या मनाने केलेल्या सत्कृत्याचं हे फळ भोगतोय आपण. इच्छा नसताना त्यांना लग्न करावं लागलं. ते मोठ्या साहेबांच्या दबावामुळे. लग्नानंतर मी यांच्यासाठी सगळं केलं. त्यांच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न केला, पण यांना मी नकोशीच झालीये. माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे पाहतही नाहीत ग. रडू नको सुमिताई, रडण्याने प्रश्न सुटणार आहेत का? आता हे सगळे विचार सोड आणि आधी लग्नाचा निर्णय घे. आत्याबाई, अमृताचं काय? तिच्या आईला जाऊन जेमतेम 3 महिने झालेत. तिच्या नजरेला नजर तरी देऊ शकेन मी? तशीच वेळ आली तर सगळं खरं खरं सांगून टाकेन मी तिला. फक्त तिला एवढंच सांग, आई बाप हे देवाचंच रूप असतं. तेच आपल्या पोराबाळांच्या आयुष्याची घडी बसवून देतात. पण तुझ्या आई बापच नाही जपलं म्हणून या देवाच्या हवाली करून चालले तुला. आठवणीनं द्या आणि तिला म्हणावं, जमलं तर आमसनी माफी कर. माझी यांच्याबद्दल कसलीच तक्रार नाही. कसंही असलं तरी कुंकू आहे माझं. हा तुझा सोशिकपणा झाला. तुझ्या जागी दुसरी कुणीही असती तरी तिने नसतं सोसलं. पण सोसण्यातून जे उजळून निघतं तेच सोनं. जानकी, मला असं वाटतंय तुमची जमीन गेली आहे, त्यावर जप्ती आली. जानकी, तुझ्या घरात आता कोणी नाहीये. नाही, तू चल ना माझ्या बरोबर, आपण घरी जाऊया. सकाळी हाडम्या म्हणत होता, रात्रीच तुझे आई बाबा गाव सोडून गेलेत. चल, तुला आमच्या बरोबर मुंबईला यायचंय. मला कशाला? तसं तुझ्या बाबांनी सांगितलंय. म्हणजे ते सगळे तुला आमच्याकडेच ठेवून कायमचे निघून गेलेले आहेत. माझं घर आणि घड्याळ टाकून कशी?